कोणीच नाहीये इथे. नीता, काय झालं? ताई, जर कुणीच नसेल तर दाराची कडी उघडी कशी? हो, आपण मगाशी दाराला बाहेरून कडी लावली होती ना, तीच तर. कुणी येऊन तर गेलं नसेल ना? थांब, मी लाईट लावते. नाही 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 नाही. अहो, असं काय करताय? लाईट लावली आणि जर कुणाला कळलं आपण इथे आहोत तर प्रश्न पडेल ना की आपण इथे काय करतोय. ताई, मला असं का वाटतंय आपल्या दोघींव्यतिरिक्तही इथं दुसरं कोणीतरी आहे. नीता, एक काम कर, तू इथे बेड खाली बघ. हा, मी बाथरूम मध्ये चेक करते. चालेल. काय झालं? अगं, कोणीच नाहीये. तू चल बरं आता. हा, चल. ताई, थांबा. एक मिनिट, एकच मिनिट. आले. अगं, काय? काय करतेस? ताई, आपल्या प्लॅनच्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत ते चेक करत होते. आहेत सगळं व्यवस्थित. चला निघूया. चल. काय चाललंय या दोघींचं? सारखं उठून या खोलीत येत आहेत ते. जाऊन विचारतेस त्यांना आता. ह्या दोघी इकडे काय करत होत्या? याच्याच गाडीनं दामिनी मॅडमांनी तुझ्या पप्पांना. पराग, तुला याचा पत्ता पण सापडलाय ना? कुठे आहे तो? आपलं नशीब खूप जोरावर आहे सावी. इथून फक्त 10 किलोमीटरच्या अंतरावर एक गाव आहे, त्याच गावात राहतोय तो. म्हणजे कदाचित म्हणूनच देवी आई मला इथपर्यंत घेऊन आली. आता काय वाटेल ते झालं तरी त्या माणसाला गाठायचंच. सावी, कधी जायचं त्याला भेटायला? हे बघ, दामिनी मॅडम सावध व्हायच्यात, आपल्याला त्याला गाठलं पाहिजे, नाहीतर.
पिशवी अशी का लपवून ठेवली असेल? हा फोन कोणाचा आहे?